नमस्कार शेतकरी बांधवांनो, संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात सुरुवात करूया। कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकीकरण। केंद्र सरकारकडून कृषी उद्योजकांच्या बजेटपूर्व अपेक्षा उद्योजकांनी सुचवल्या काही उपाययोजना त्या सरकारकडून बजेटमध्ये काही मिळेल का याची आशा लागून बसलेले अनेक उद्योजक। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, गारठा कमी होण्याची शक्यता। किमान तापमानात घट झाल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढला आहे। मात्र आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण असल्याने आता गारठा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नारायणगावातून इराकला 15 टन केळी निर्यात। शेतकऱ्यांना होतोय यातून बक्कळ नफा। भविष्यात भेंडीसुद्धा निर्यातीसाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांचं मत। त्यानंतर पुढील बातमी, 31,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी। मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव महिन्याअखेर खरेदीचे मोठे आव्हान। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ निवृत्त संधी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य सरकारने राज्य निवडणूक आयुक्तपदी नेमणूक केलेली आहे। दिनेश वाघमारे हे कसे कारभार करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया। शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील वारस सभासद नोंदणी अडचणीत। दाखला देताना कृषी अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच। त्यानंतर सोबतच बातमी, केंद्र सरकार अखेर नरमले। शेतकऱ्यांशी करणार 14 फेब्रुवारी शेतकऱ्यांशी करणार महत्त्वाची बैठक। केंद्राकडून 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी। महाराष्ट्राला 4.25 लाखाचा कोटा तर उत्तर प्रदेशला 2,74,000 टन कोटा प्राप्त। साखर उद्योगातून या निर्णयाचे चांगलं स्वागत झालेलं आहे। साखर बाजारात यामुळे काहीशी तेजीसुद्धा निर्माण झालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या महत्त्वाच्या संध्याकाळच्या बातम्या। धन्यवाद।